माणूस आला, त्याचं नाव मला आता पण प्रॉपरली माहीत नाही, काय नगर समाजसेवक म्हणून आहे ते रफिक. आणि संध्याकाळी ते आलता. मी तुम्हाला अर्ज दिली होती, त्या निवेदनावर आपण कोणती प्रकारची कारवाई केली. मी म्हणलं कमिशनर साहेबांनी तुम्ही जे आम्हाला माहिती दिली त्या माहितीप्रमाणे आम्ही कमिशनर साहेबांना सांगितलेले की ते दिले आणि त्याच्यावर कारवाई होणार. आता पण का केली नाही, उद्धटपणे ते भाषा वापरू लागलं. त्या अनुषंगाने तिथले गार्ड आहेत, त्यांना बोलून घेतलं आणि ह्याला बाहेर पाठव म्हणलं. ते अजून ते थांबलं नाही, तिथे गोंधळ घातलं. अजून आम्ही काय केलं, मग पोलीस कर्मचाऱ्यांना बोलून घेतलं. बोलून घेतल्यावर त्यांनी पण फाइंड आऊट केलं की त्याला असं म्हटलं की साहेबांसोबत की मला लगी आलेली, मला लगीला जायचं. आम्ही म्हटलं की बा आमच्या केबीमध्ये आहे, तुम्ही का वॉशरूम यूज करू शकता. त्याने त्याला वॉशरूम यूज करायला नकार दिला. त्यानंतर काय उघड्यावर जातो म्हणलं. तिथून जाताना त्याने काय केलं, MSFचे जवान त्याच्यासोबतच होते. झटापट्टी करून ते स्वतःच्या जवळ असलेला त्याने हत्यार फेकून दिला आणि पडण्याचा प्रयत्न केला. पोलीस डिपार्टमेंट इथे साक्षी आहे, त्यांना पण बघितलेलं आहे आणि आमचे MSFचे जवान त्यांना पण पूर्णतः ह्याची माहिती आहे. काय गुन्हा दाखल केला आहे? आता गुन्ह्याची रेकॉर्ड माझ्यापाशी आलेला नाही, बरेच त्याच्यावर गुन्हा झालेले. त्या घटनेच्या निषेधार्थ काम आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना आवाहन केलं होतं की आता आपलं जे कामबंद आंदोलन होतं ते आता शिथिल करावं, जेणेकरून आम्हाला 4.5 लोकांची जी सेवा द्यायची परभणीला ते आम्ही त्यांना स्टार्ट करण्याकरिता केलं आणि ते आम्हाला आमच्या आव्हानाला पण त्याने मान्य केलं. त्याची पूर्णतः माहिती नाही. बरेच मग त्याच्यापाशी जे पेपरचा गट्टा होता त्याचा कारोबार त्यांनी तसल्या प्रकारचा तर ब्लॅकमेलर प्रवृत्तीचा माणूस होता आणि ह्यापूर्वी त्याच्यावर 7 गुन्हा रेकॉर्डवर फाइंड आऊट झालेले. सर महापौरांच्या आता आम्ही त्या अनुषंगाने आम्ही त्याची पण वाढ करीन आणि आम्ही मेटल डिटेक्टवर लावण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि गार्ड पण आम्ही वाढविण्याचा प्रयत्न केला. तर ह्या विषय माझा नाही, ते प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता. जे माझा नाही कर्तव्याप्रमाणे माझा पण अधिकार आहे आणि काय मी पण जबाबदार आहे. त्या अनुषंगाने मला असं वाटतं की आपण पण जर लोकांचं काम होत असेल तर आपण करावं. त्यांचं तिकडं काम होतं. तुम्ही कर्तव्यदक्ष जे खालचे जे कर्मचारी ते तेवढ्या तत्परतेनं त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत का? नाही, आम्ही आता त्यांना सांगू की बा तुम्ही पण लक्ष द्या म्हणून, असं आम्ही पण त्यांना सांगू.